कळत नाही, आम्ही भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस, NCPचे कार्यकर्ते होण्या अगोदर आमचे स्वतःचे व्यवसाय पण असतात, बिझनेस पण असतात, आम्ही नोकऱ्या पण करतो. राजकीय आणि सामाजिक कामं करण्यासाठी आम्ही एक पक्षाचे कार्यकर्ते बनतो. पण आमचे स्वतःचे व्यवसायामध्ये अगर कुठेतरी गुंतवणुकीसाठी, कुठल्या तरी बाकीच्या व्यवसायासाठी अगर आमच्या घरामध्ये किंवा आमच्या ऑफिसमध्ये अगर पैसे, त्याच्यामध्ये चूक काय आहे? मला मुळात चूक कळली नाही आहे. म्हणून उगाच भारतीय जनता पक्ष असं बोलून आमच्या पक्षाची बदनामी कोणी करू नये. मग प्रत्येकाचे, कोणाचे क्रशर आहेत, कोणाचे व्यवसाय आहेत, कोणाचे हॉटेल आहेत. मग तेव्हा अगर त्यांनी व्यवसायासाठी अगर काही कॅश तिथे ठेवली तर आता त्याची चौकशी, सखोल चौकशी, निपक्ष चौकशी मी तुम्हाला सांगतो. कारण जो नियम आम्हाला लागतो तो नियम उद्या सगळ्यांना लागणार. हे वाक्य सगळ्यांनी नोंद करून ठेवावं. हमाम में सब नंगे होते. म्हणून निवडणूक आयोग, पोलीस खातं सखोल चौकशी, निपक्ष चौकशी करेल आणि जे काय दोषी आहे त्याला कारवाई आम्ही निश्चित पद्धतीने करणार. यामध्ये साहेब निलेश राणे असे म्हणतात की रवींद्र चव्हाण ज्या ज्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतात त्यावेळी असा प्रकार घडत असतो. असा आहे, तो राजकीय आरोप आहे. प्रदेश अध्यक्ष आहेत, आज ते कुठे बुलढाणामध्ये आहेत, आज ते जळगावमध्ये आहेत, काल ते CM साहेबांबरोबर बदलापूरमध्ये होते. प्रदेश अध्यक्ष असल्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाणं हे त्यांचं काम आहे. म्हणून तो राजकीय आरोप आहे, त्याला राजकीय चष्म्याने आपण पाहिलं पाहिजे. कोण कुठे जात असतील. आता आम्ही उदय सामंतांबद्दल बोललो तर तेव्हा अगर आम्ही अशा पद्धतीचा धिंगाणा घातला तर बोला. हां साहेब, शरद पवार असं म्हणतात की कामावर नाही पैशावर मतं मागितली जातात. असं आहे. आदरणीय पवार साहेबांच्या प्रश्नावर किंवा स्टेटमेंटवर उत्तर देणं एवढा मी काय मोठा नाही. रवींद्र चव्हाण काल असं म्हणाले होते की जो निर्णय झाला, युतीबाबतचा जो निर्णय होणार होता तो प्रदेशवरून झाला नाही, तो स्थानिक लेवलच्या बॉडीने जो निर्णय ठरवला. बघा, ती भारतीय जनता पक्षाची प्रक्रियाच आहे. तुम्ही कधीतरी आमच्या कार्यालयामध्ये या. आम्ही जसा भारतीय जनता पक्ष समजून घेतलेला आहे तसं आमच्या पत्रकार मित्रांना सांगेन, तुम्ही पण समजून घ्या. ती एक प्रक्रियेचा भाग असतो. कार्यकर्त्यांच्या इंटरव्ह्यू, कॅन्डिडेटचा इंटरव्ह्यू होता, जिल्हाध्यक्ष, संघटन मंत्री ह्या सगळ्यांसमोर ते कार्यकर्त्यांचं मत मागितलं जातं, घेतलं जातं. तो प्रस्ताव प्रदेशकडे जातो. परत आता कार्यकर्त्यांना त्या पद्धतीने त्या जिल्ह्याच्या राजकीय अनुसार त्यांना निर्णय घेण्याची मोकळीक दिली जाते. आणि म्हणून मला असं वाटतं की आता युतीचा विषय संपलेला, निवडणूक संपायला आलेली आहे, मतदानासाठी आलेलो आहे. म्हणून आपल्याला कृपया मी विनंती करतो, आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निवडणुका आम्ही ह्या सगळ्या विकासाच्याच अजेंडावर भारतीय जनता पक्ष लढवतो आहे. बाकी कुठल्या अजेंडावर लढवतात हे मला मुळीच माहीत नाही. आणि मला त्या पक्षाच्या बाबतीमध्ये आघाड्यांच्याबद्दल बोलायचंही नाही. पण भारतीय जनता पक्ष म्हणून तुम्ही आदरणीय रवी चव्हाण साहेबांची भाषणं बघा, माझी भाषणं बघा, आमचे कॅन्डिडेट, नगराध्यक्ष, आमचे अन्य जिल्ह्याचे नेत्यांचे भाषणं बघा. आम्ही फक्त विकासावर बोलतोय. आमची गाडी रुळावरून हलत नाही आहे. बाकी कितीही प्रयत्न करत असतील की आमची गाडी दुसऱ्या रुळावर जाईल, आम्ही एकच रुळावर आहे की सिंधुदुर्गचा मतदार हाच भारतीय जनता पक्षाचा केंद्रबिंदू आहे. आम्ही निवडणुकीत त्यांच्यासाठीच लढवतो, जेणेकरून मतदारांचा विकास, मतदारांचं भविष्य यासाठीच आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही निवडणूक लढवतोय. त्याच्यामध्ये कोणी किती प्रयत्न केला तर आम्ही काय आमचा चॅनल बदलणार नाही. साहेब, आपण सावंतवाडी असं म्हटलं होतं की ही अंदर की बात आहे, दीपक भाई हमारे साथ आहे. त्यावर दीपक भाई असं म्हणतात की माझी तब्येत बिघड असल्यामुळे मी काही दिवस बाहेर पडलेलो नाही आहे, मात्र माझ्या नावाचा वापर करणं चुकीचं आहे, मला मत म्हणजे शिवसेनेला मत. बघा, आदरणीय दीपक केसरकर साहेब हे ज्येष्ठ आहेत. त्यांच्या तब्येत असो, त्यांच्या ह्या आरोग्या बाबतीमध्ये आम्हाला सगळेच आम्ही म्हणजे त्यांच्याबद्दल वारंवार आम्ही विचारपूस करतो. आम्ही त्यांच्या बाबतीमध्ये सगळ्या पद्धतीने काळजी जेवढे आम्हाला शक्य आम्ही पण घेणार आहोत. काही महिन्या अगोदर जेव्हा ते आजारी पडले तर मी त्यांना भेटायला गेलेलो. त्याचा आणि आजारपणाचा आणि निवडणुकीचा काही संबंधच नाही आहे, काहीच संबंध नाही आहे. आणि म्हणून त्यांनी बोलावं ना की राजघराण्याशी माझा काही संबंध नाही, राजघराण्याचे जे उमेदवार आहेत त्यांच्याशी माझा काही संबंध नाही. एकदा केसरकर साहेबांनी बोलले तर आपल्यालाही कळेल
केसरकर साहेबांचं मन किती मोठं आहे हे आम्हाला माहिती आहे. आणि राजघराण्याबद्दल तर त्या भावनिक आहेत, हळवे आहेत एकदम. म्हणून त्या विचारांनी, त्या अधिकारवाण्यानी ते निश्चित पद्धतीने राजघराण्यातल्या व्यक्तीला आशीर्वाद देतील या व्यक्तीवर मी आजही ठाम आहे. सर, निलेश राणे युती न झाल्यामुळे मित्रपक्षावर आरोप करत आहेत. मी तुम्हाला परत बोलतो, निवडणुकीचं मतदानाची तारीख यायला लागली, तुम्ही काय तुमचा मूड बदलायला तयार नाही आहे. आता युतीची आघाडीची चर्चा करण्याची एक वेळ होती, ती वेळ निघून गेलेली. आम्ही सगळे प्रचाराला लागलेलो आहे. प्रचाराचा अंतिम टप्पा 30 तारीख आता जवळ यायला लागलेली आहे. आपल्यालाही विनंती करतो, चला आपण विकासाबद्दल चर्चा करू. मी ज्या शहरात, गावात, वॉर्डामध्ये राहतो तिकडचा नगरसेवक कसा असेल, तिकडचा नगराध्यक्ष कसा असेल, पत्रकार होण्याच्या अगोदर आपण सिंधुदुर्गाचे नागरिक पण आहोत, या बाबतीमध्ये विचार करा आणि निवडणुकीकडे त्या दृष्टिकोनातून पहा. परभनी पाइल्स क्लिनिक में आपका स्वागत है। पहले मुंबई, पुणे और गुजरात में सक्सेसफुली 15,000 से ज्यादा पेशेंट्स का इलाज करने के बाद हमने परभनी सिविल हॉस्पिटल के सामने हमारे क्लिनिक की ओपनिंग की है। हमारे यहाँ पाइल्स का इलाज किया जाता है। किसी भी तरह की सर्जरी या कोई भी किस्म का कट नहीं लगाया जाता। यहाँ सिर्फ और सिर्फ आयुर्वेदिक इंजेक्शन से आपका इलाज किया जाएगा। ये इलाज के बाद आप अगले ही दिन से अपने काम पर जा सकते हो। आपको हॉस्पिटल में एडमिट होने की जरूरत नहीं है। आप दिए गए नंबर पर कांटेक्ट करके अपॉइंटमेंट ले सकते हो। एम्स हॉस्पिटल अपना कॉर्नर परभनी। परभनी में 100 बेड का अत्याधुनिक अस्पताल। महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग निरोगी सगरू जीवन। 1356 बीमारियों पर फ्री में वैदिक के उपचार। 4.5 लाख रुपए का बीमा संरक्षण। हर कुटुंब के लिए 5 लाख रुपए का बीमा संरक्षण। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फूले जन आरोग्य योजना का लाभ जरूर उठाएं। एम्स हॉस्पिटल आपकी सेवा में 24 घंटे। हमारा पता अपना कॉर्नर, डॉक्टर जाकिर हुसैन रोड, परभनी। अब्दुल वहाब फंक्शन हॉल बुकिंग यहाँ पर शुरू है। शादी ब्याह और उसी के साथ में छिल्ला छट्टी और साथ ही यहाँ पर किसी भी तरह के प्रोग्राम, रस्म, एंगेजमेंट के लिए आपके लिए अब्दुल वहाब फंक्शन हॉल में मूलभूत सुविधा अवेलेबल है। अब्दुल वहाब फंक्शन हॉल परभनी शहर के कवड़गांव रेलवे गेट से नीचे, यहाँ पर जिस तरह से अलीबाग नगर के करीब ही यहाँ पर ये फंक्शन हॉल अवेलेबल है। और अब्दुल वहाब फंक्शन हॉल जिस तरह से यहाँ पर मूलभूत सुविधा अवेलेबल है, लेडीज के लिए यहाँ पर अलग से हॉल, सेपरेट हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, उसी के साथ में बच्चों के खेलने के लिए सामने गार्डन और स्पेशली पार्किंग के लिए माकूल जगह। अब्दुल वहाब फंक्शन हॉल में अगर आपको शादी करना है, आप अपने बच्चों की शादी अगर करवाना चाहते हैं, अगर आपको बच्चों का एंगेजमेंट कराना है, बच्चों का अगर छिल्ले का प्रोग्राम है या मीटिंग है, तो ऐसी सूरत में परभनी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम है, अब्दुल वहाब फंक्शन हॉल, जाहिद खान। इनसे आप राब्ता कर सकते हैं। स्क्रीन पर दोनों भी कॉन्टैक्ट नंबर दिए गए हैं। अगर आप बुकिंग करना चाहते हैं, अगर आपके घर में शादी है, अगर आपके घर में छिल्ला है, तो ऐसी सूरत में आप अब्दुल वहाब फंक्शन हॉल में अपने प्रोग्राम की बुकिंग कर सकते हैं और बुकिंग के लिए स्क्रीन पर नंबर दिए गए हैं। परभनी शहर का मशहूर ब्यूटी पार्लर सना ब्यूटी पार्लर। हमारे यहाँ फेशियल, आईब्रो, वैक्सीन, पेडिक्योर, मैनिक्योर, हेयर कटिंग, हेयर कलर, हेयर स्ट्रेटिंग, कैरेंटीन, हेयर स्मूथिंग, हेयर स्पा, बॉडी स्पा, कान टोचना, मेकअप, दुल्हन मेकअप सभी किए जाते हैं और वो भी बेस्ट क्वालिटी के साथ कम दाम में। एक बार जरूर आएं और सेवा का मौका दें। सना ब्यूटी पार्लर, खान साहब के बिल्डिंग के पास, आइजॉन मॉल के पीछे, दरगाह रोड, परभनी। मोबाइल नंबर 9730200824। महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। शादी हो या एंगेजमेंट, चिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। बुकिंग शुरू है। मोबाइल नंबर 9960569383, 8421903333। इसके साथ ही 9822829035। हाजी महबूब अंसारी। याद रहे, आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं। आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें। मिर्जा मेस, परभणी। अगर आप परभणी शहर में रहते हैं और घर के खाने का लुत्फ लेना है तो संपर्क जरूर करें मिर्जा मेस, परभणी। घर पहुंच सेवा खाने के टिफिन के लिए जरूर संपर्क करें।
मोबाईल क्रमांक 8830266947। क्वालिटी की तलाश यहाँ खत्म। किंग ऑफ बेल्ट्स, शनिवार बाजार के पास, नानलपेट कॉर्नर, परभणी। लेडीज पर्स, स्कूल बैग, ओरिजिनल लेदर बेल्ट, कमर बेल्ट, वॉलेट, बॉडी स्प्रे, परफ्यूम और भी बहुत कुछ। एक बार जरूर आए। किंग ऑफ बेल्ट, शनिवार बाजार, नानलपेट कॉर्नर, परभणी।